नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटले पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोवळी म्हणजेच रानभाजी आहे आणि रानभाजीपासून आज वड्या रेसिपी आपण बघणार आहोत। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। पावसाळी भाजीपासून मी आज वडी बनवते। ह्याला बरेच जण कुलूची भाजी त्याचप्रमाणे फोडशीची भाजी सुद्धा म्हणतात, बऱ्याच जणांना माहिती असेल। आमच्या भागामध्ये ना ह्याला कोवाळी म्हणतात, त्यामुळे बऱ्याच जण कोवाळी नावानेच ही भाजी प्रख्यात आहे आमच्या भागामध्ये। तर ह्याच्यापासून मी आज वड्या बनवते आणि वड्या म्हटलं तर आपण ही स्वच्छ भाजी आहे ना ही धुवून घेतलेली आहे। त्यानंतर ह्याचा मुळाचा भाग आहे आपण हा काढून टाकणार आहोत। ही आपण कट करून घेऊया आणि बहुगुणी अशी ही पावसाळ्यात येणाऱ्या सर्व ह्या रानभाज्या असतात आणि आमच्या भागामध्ये खूप अशा रानभाज्या येतात आणि त्या आम्ही आवर्जून म्हणजे बनवतो। ज्या सीझनला ज्या भाज्या उपलब्ध होतात त्या पद्धतीने आम्ही भाज्या बनवत असतो। तर आता ह्या सर्व भाजी आहे ना ही मी बारीक बारीक अशी कट करून घेते। सर्व भाजी आहे ही मी कट करून घेतली, बघू शकता एकदम लहानशी अशी आपण कट करून घेतली आणि कापण्याच्या अगोदरच मी ही स्वच्छ धुवून घेतली, त्यामुळे पुन्हा मी ही धुणार नाही आहे। आता ह्यामध्ये आपण घरगुती मसाले घालणार आहोत। त्या अगोदर मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक असा कट करून घेतला आहे, तो आपण घालूया। त्याचप्रमाणे एक मोठी मिरची घेतली आहे आणि ती बारीक अशी कट करून घेतली आहे। आता इथे मी तिखट आहे हे माझ्या आवश्यकतेप्रमाणे मी घालणार आहे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे तिखट घालू शकता। इथे ना थोडीशी मी हिंग पावडर घालते, एक पाव चमचा हळद घालते, घरगुती साठवणीचा मसाला घालते 2 चमचे। आता इथे आपण मिरची सुद्धा घातलेली आहे, त्यामुळे मसाला तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला। त्याचप्रमाणे इथे आपण घेतला आहे गरम मसाला 1 टेबलस्पून घालायचा आहे, धना पावडर 2 टेबलस्पून घालते, थोडंसं मीठ घालते, ओला नारळ घेतला खाऊन जवळजवळ हा 3 ते 4 चमचे असेल तो सर्व घालून घेते, पाव चमचा साखर घालते। साखर ऑप्शन आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण थोडीशी ना साखर इथे घाला, आवर्जून घाला, त्यामुळे खूप छान टेस्ट येते। आणि त्याचप्रमाणे एक थोडासा मी ओवा घेतला तो हातावर थोडासा क्रश करून घेते, तो घालून घेऊया। एक छोटा वाटी तांदळाचं पीठ घेतलंय ते घालून घेऊया आणि 1 वाटी मी इथे बेसन घेतलंय ते घालून घ्या। आता इथे सर्व साहित्य माझं घालून झालेलं आहे। आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही वडी बनते, पण खायला काय एक नंबर लागते। पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना भरपूर ज्यावेळेस पाऊस पडतो आणि अशा वेळेस संध्याकाळी कामावरनं वगैरे आले तर त्यावेळेस चहासोबत खाण्यासाठी ही वडी आहे ना एक नंबर अशी चवीची बनते। कारण नेहमीच आपण भजी वगैरे बनवत असतो, पण काही थोडंसं वेगळ्या पद्धतीने करून बघायचं, खूप छान लागते। ह्या अगोदर सुद्धा मी बऱ्याच फोडशीच्या भाजीच्या रेसिपी दाखवल्यात, म्हणजे जेवढ्या रानभाज्या येतात ना बऱ्याचशा आमच्या भागामध्ये तेवढ्या रानभाजीच्या मी व्हिडिओ बनवलेले आहेत। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे ना मी सर्व मिक्स करून घेतलं। आता इथे थोडासा आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे, जास्त सुद्धा नाही, अगदी थोडंसं पाणी करून हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, थोडंसं असं दाबून घ्यायचं आणि सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता मी थोडं थोडं पाणी घालून इथे मिक्स करून घेतलं आहे। अगदी आपल्याला पाणी खूप सुद्धा लागत नाही, ते एक 2-3 चमचेच आपल्याला पाणी लागते आणि त्यानंतर असं दाबून असं मिक्स करायचं, म्हणजे ह्या कांद्याला पाणी सुटतं आणि असं एकजीवसारखं असं हे मिश्रण आहे हे रेडी होते। आता इथे मी 1 वाटी बेसन घेतलं होतं, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं। इथे ना आपण कांदा घातला आहे आणि मिक्स करताना ह्या कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं, अशा वेळेस आपल्याला थोडंसं पुन्हा बेसन लागतं। तर इथे मी अर्धा वाटी पुन्हा बेसन घालणार आहे आणि मिक्स करणार आहे, एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं हे मिश्रण आहे ना आपल्याला थोडंसं असं घट्टसं करून घ्यायचं आहे। बघू शकता एकदम खूप घट्ट पण नाही किंवा एकदम लूज सुद्धा असं हे मिश्रण होता कामा नये, कारण ह्याच्या आपल्याला वड्या बनवायच्या आहेत। हे बघा, आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनेच असं तुम्ही मिक्स करून घ्या। आता हे बघा हे एवढं मिश्रण हे मस्त असं रेडी झालं आहे। आता इथे आपण वडी बनवू शकतो। एकदा पुन्हा मी थोडंसं असं मिक्स करून घेते। आता इथे ना सर्व मिक्स झाल्यानंतर तुम्हाला काही मीठ वगैरे कमी वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पुन्हा मीठ घालू शकता। आता हे मिश्रण आहे हे रेडी झालेलं आहे। आता आपण इथे वड्या बनवायला सुरुवात करूया। वड्या बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये तेल घातलेलं आहे, तेल गरम करून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला लहान लहान साईजच्या आपल्याला वड्या आहेत ह्या थापून घ्यायच्या आहेत, खूप मोठ्या सुद्धा करायच्या नाही आणि एकदम पातळ पण करायच्या नाही किंवा एकदम जाडसर सुद्धा करायच्या नाही आहेत, एवढ्या तरी आपल्याला अशा पातळ ठेवायच्या आहेत। जेवढ्या पॅनमध्ये राहतील तेवढ्या हे वड्या आहेत हे आम्ही बनवून घेते। इथे
इथे ना मी जे मसाले घातले होते म्हणजे एक जुडी कोवाळीची होती, आम्ही कोवाळी म्हणतो, तर कोवाळीची एक जुडी होती त्याप्रमाणे इथे मी मसाले घातले. जर का तुम्ही इथे जास्त वड्या बनवल्या म्हणजे जास्त जुड्यांची वडी बनवायची असेल, 2 जुड्या घ्यायच्या असतील, तर तुम्ही मसाले आहेत ना ते थोडंसं वापर आहे मसाल्यांचा थोडासा जास्त करा. आता इथे मी 5 वड्या ह्या पॅनमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि 1-2 मिनटं मी मंद आचेवर ह्या शिजून घेणार आहे. इथे बघू शकता 2 मिनटं झाली आहेत आणि ह्या वड्या आहेत ह्या आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत. कारण 2 मिनटात ह्या वड्याला बघू शकता हे कलर किती सुंदर आलेला आहे. थोडासा असा लालसर कलर येईपर्यंत आपण हे तळून घ्यायचे आहेत. इथे ना अधूनमधून 1 ते 2 वेळा अशा पलटी करायच्या आणि वड्या आहेत ह्या खरपूस अशा ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणि जर का तुम्हाला डीप फ्राय करायच्या असतील तर तुम्ही इथे गोल गोल भजी कशी करतात त्याच पद्धतीने तुम्ही थोडीशी अशी गोल गोल भजी करा आणि तेलामध्ये सोडली तरीसुद्धा चालेल. असे करून भजीसारखी काढली तरीसुद्धा छान लागते. पण इथे मी वड्या बनवलेल्या आहेत आणि वड्या म्हटलं तर जे लोक बरेच जण तेल कमी खातात अशा लोकांसाठी ही रेसिपी एकदम मस्त आहे, म्हणून मी खास वड्या बनवलेल्या आहेत. ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर मी कोवाळीची केळीच्या पानातली वडी बनवलेली आहे. कोणी बघितली नसेल तर ती सुद्धा नक्कीच बघून घ्या. आता ह्या वड्या आहेत व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया. लो टू मीडियम गॅसवर ह्या वड्या आहेत ह्या मी सर्व तळून घेतल्यात बघू शकता आणि इतक्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत. इतका कलर येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या. मी थोडा लालसर कलर येईपर्यंत हा थोडासा मी ह्या सर्व तळून घेतात बघू शकता. आणि इतक्या सुंदर ह्या वड्या तयार होतात ना चहासोबत खाण्यासाठी एक नंबर अशा लागतात. आता ह्या सर्व मी काढून घेते आणि बाकीच्या सुद्धा आपण बनवून घेऊया. ते जे बघू शकता पुन्हा वड्या करण्यासाठी इथे मी थोडं तेल घातलेलं आहे. तेल गरम करून घेतलं त्यानंतर पुन्हा आपण इथे वड्या आहेत ह्या थापून घेऊया. आता इथे वड्या तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 1-5 मिनिटातच ह्या आपल्या वड्या तळून रेडी होतात. इथे बघू शकता आपण ज्या वेळेस पॅनमध्ये ह्या वड्या थापतो त्यावेळेस एका साईडला असं तेल येतं, तेव्हा पॅनमध्ये जेव्हा आपण वड्या टाकतो ना त्यावेळेस पॅन आहे ना हा थोडा सारखा करून घ्यायचा म्हणजे तेल व्यवस्थित असं वड्यांना लागलं जातं. ह्या सर्व वड्या आहेत ह्या मी बनवून घेते. सर्व वड्या आहेत ह्या मी तळून घेतल्या आहेत आणि पावसाळ्यातली रानभाजी फुडशीची भाजी त्यापासून आज आपण खास वड्या रेसिपी बघितल्यात आणि खूप सुंदर अशा चवीच्या ह्या वड्या रेडी होतात. मी एक तुम्हाला तोडून दाखवते आणि मस्त अशा झाल्या बघा. मध्ये सुद्धा खूप छान शिजल्या जातात आणि इथे बघू शकता मी एकदम जाडसुद्धा नाही केली किंवा एकदम पातळसुद्धा नाही, इतकी आपल्याला बनवायची आहे. त्यामुळे कसं लगेच एक 3-4 मिनटातच ही वडी तळून होते आणि मीडियम टू लो गॅसवर ही तळून घ्या म्हणजे खूप सुंदर अशी रेडी होते. आता तुम्ही ह्या वड्या कशासोबत खाऊ शकता तर तुम्ही चहासोबत सुद्धा खाऊ शकता. त्याचप्रमाणे इथे टॅमॅटो सॉस घेतला, टॅमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. इतक्या सुंदर ह्या चवीच्या वड्या रेडी होतात. जर का तुम्हाला ह्या रानभाजीची वडी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक आणि हाईप करा. त्याचप्रमाणे कोणी चॅनल नवीन असेल आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि भरपूर मित्रमैत्रिणी नातेमध्ये शेअर करा, त्यांना सुद्धा ह्या वड्या कशा बनवायच्या त्या माहिती मिळेल. म्हणजे कुठली रानभाजी आहे ही सुद्धा त्यांना माहिती मिळेल. त्याचप्रमाणे ही वड्या कशा वाटल्या तर अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.